नमस्कार मित्रांनो, रवी पूजा फ्लोअर मिलमध्ये आपलं स्वागत आहे। 14 इंच चक्की आणि 3 HP मोटर डायमंड कटर स्टोनमध्ये आपल्याकडे दिवा येथे आपण दिलेली आहे। जीवराज काने सरांना दिलेली आपण मशीन बघू शकता। ही आपण याच्यामध्ये त्यांनी एक एम्पियर मीटर लावलेला आहे, त्यांनी अजून एक MCB पण लावलेला आहे आणि हा आपण जो सोबत दिला तो आपण एक MCB दिला त्यांना, बरोबर। आणि अशा प्रकारे त्यांनी वायरिंग करून घेतलेली आहे। आपण मशीन जेव्हा स्टार्ट करायची तर स्टार्ट कशी करायची मशीन आपण आता याच्यामध्ये बघणार आहोत। 14 इंच मशीन स्टार्ट कशी करायची, कशी चालू करायची। मित्रांनो, कोणाला मशीन पाहिजे तर आपण या नंबरवर संपर्क करा 8433860849, ऐरवली, नवी मुंबई। आता बघा, आपल्याला ही चक्की चालू करायची। नवीन चालू करण्यापूर्वी देखा वरती बघा आपण गहू टाकलेले आहेत, गहू टाकलेत। आता हे चालू जेव्हा करायचं आपल्याला मशीन चालू करण्यापूर्वी पहिले गव्हाचं बंद असलं पाहिजे। हे गव्हाचं जे ट्रॉली आहे इकडं, ही जेव्हा आपण इकडून जे फिरवतो ना, हा रेग्युलेटर हा मोटरच्या साईडला फिरवला, घड्याळ सरळ फिरते तशी मोटरच्या साईडला फिरवला तर ही ट्रॉली खाली जाते, म्हणजे गहू आतमध्ये एंट्री घेणार। आणि जर आपल्या साईडला फिरवला, बघा आपल्या साईडला फिरवला तर ही ट्रॉली वर जाते। बघा आता ही ट्रॉली वरती जाते, ही ट्रॉली वरती जाणार आणि खाली होणार, याच्यावरती होणार। म्हणजे हे जर आपल्याला गहू किती टाकायचे किती हे ते एम्पियर मीटर बघून टाकायचे, तिकडे तो एम्पियर मीटर बघायचा। आता आपण गहू वरतीून टाकलेत, फक्त चक्की चालू नाही केली। चक्की चालू करण्यापूर्वी हा लॉक खोलायचा, लॉक जर असेल तर कधी पण, आणि हा सैल करायचा म्हणजे आपल्या साईडला फिरवायचा। आपण जर या साईडला उभे असलो तर ह्या घड्याळच्या साईडनं सरळ फिरते घड्याळ, त्या टाईपमध्ये तो दगड जवळ घेणार, दोन्ही दगड जवळ घेणार। आणि आपल्या साईडला जर फिरवला म्हणजे घड्याळ उलटी फिरते तसं तर दगड हा बाजूला होणार। इथे दोन दगड आहेत, हा फिक्स दगड आहे, आतला दगड फिरणार। आता बघा, ते नसेल तर समजत ना आपल्याला चक्की चालू करण्यावर, फक्त एवढं करा की हा पट्टा लूज असला पाहिजे। हा पट्टा जर लूज असेल तेव्हा आपल्याला तिकडून मशीन ऑन करायची, जर पट्टा लूज नसेल तर हा सैल करायचा। एवढंच, हा दाब आहे ना जो मशीनचा दाब, तो सैल करायचा। सैल केला तर हा पट्टा ॲटोमॅटिक लूज होणार, म्हणजे आपलं जातं अलग होणार, आतमध्ये जे जातं पकडले ना ते अलग होणार। मित्रांनो, CGची मोटर आहे 3 HP। आता आपण मशीन चालू करतोय। चालू करण्यापूर्वी बघा, इथं मोटरला जो वायरिंग वापरलेली ना आपण, ती वायर 4 mm वापरायची। 4 mm वापरली ना तर त्याच्यामुळं वायर गरम होत नाही आणि मोटरवर लोड येत नाही। आपण 4 mm मध्ये 3 HPची मोटरची वायर केलेली आहे, कनेक्शन दिलेलं आहे। आता बघा, आपण हा मेन MCB आहे, हा यांनी 40चा बसवला। हा 40चा मेन MCB ऑन केला, आपल्या एम्पियर मीटरमध्ये तिथं लाईट पेटलेली आहे, तो काटा दाखवणार किंवा आपल्याला आकडे टाकणार आता कितीवर आहे। मेन मोटरचा एक 20चा MCB दिलेला आहे की मोटरवर जर लोड पडला तर तो ट्रिप पडणार। आता बघा, आपण हा पट्टा लूज केला आहे, एवढंच मशीन चालू करण्यावर फक्त एवढं बघायचं, पट्टा लूज आहे आणि गव्हाच्या याच्यामध्ये कागद किंवा कपडा आहे की गहू बंद आहेत। आता आपण इकडून मशीन ऑन करूया। ही आपण मशीन ऑन केली, बघू शकता मशीन ऑन झालेली आहे, हा मशीनचा आवाज आहे। आता मशीन आपली ऑन झाल्याच्या नंतर आपल्याला सुरुवातीला जातं फिरतंय, हे जातं एकमेकाला टच करायचं आहे। हे बघा, आता मी जातं हे घड्याळ सरळ फिरते तसं फिरवतोय, जात्याचा आवाज येईपर्यंत फिरवतो। हे फिरवलं बघा, आता जात्याचा आवाज आला, दगडाचा आवाज आला, बरोबर। तर दगडाच्या आवाजापर्यंत हा नॉर्मल आवाज ठेवायचा आणि हा एक लॉक करायचा। हा लॉक केला म्हणजे काय माहिती आहे का, आता तो मागं येणार नाही आणि पुढे जाणार नाही आणि तेवढाच आवाज फिक्स राहील। हे आहे काय तुमचं जाळी लावलीसारखं, आपण घरघंटीमध्ये जाळी लावली ना त्या टाईममध्ये हा लॉक म्हणजे ती जाळी लावली आपण। आता आपण टाकलेली चाळण 2 नंबरची, त्या प्रकारे आपलं पीठ येणार। आता एवढाच दगड तुम्ही टच केला आहे। जर तुम्हाला दगड अजून लावायचा तर याला लॉकला खोलायचं या आणि दगडाचा आवाज जास्त घ्यायचा थोडा, हा परत लॉक करून टाकायचा, ठीक आहे। हे पीठ बारीक घेण्यासाठी आपल्याला पीठ थोडं मिडियम पाहिजे असेल, हे थोडं नकळत, एवढंच नकळत आपल्या साईडला फिरवायचं, ठीक आहे। आता आपण यातला कपडा काढायचा, हा कपडा काढला इकडचा, आपण जातं लावलं की आपल्याला किती बारीक पाहिजे म्हणून, तर तेव्हा काटा आहे ना तो 12वर आहे बघा। आता बरोबर न गहू टाकता तो 12वर आहे। आता आपण गहू सोडणार, हे बघा गहू सोडतोय आपण, हे गहू सोडतोय आपण। गहू सोडायचे तर हे बघा, आता रेग्युलेटर आहे ना तो मोटरच्या साईडला फिरवायचा, म्हणजे तो पण घड्याळ जशी सरळ फिरते तसा फिरवायचा, तेव्हा ते गहू आतमध्ये एंट्री घेणार। हे बघा, गहू आतमध्ये एंट्री घेत आहे, ते गहू किती पडणार तो काटा बघायचा आहे, तो आपल्याला 14पर्यंत राहू द्यायचा आहे। 15वर गेला तर हे गव्हाचे परत कमी करायचे। आता बघा, तो 15कडे नेऊन घालतो मी तुम्हाला, बघा 15वर गेला तर
आपल्याला थोडंसं गव्हाची स्पीड कमी करायची, तो 14 राहू द्यायचा, तो 13वर असला पाहिजे. ठीक आहे, 13 एम्पियरपर्यंत. आता 13 एम्पियरपर्यंत असला तर 14च आहे. हा बघा आता आला 13, तो 13वर राहू द्यायचा, गहू मस्त पडणार. आता आपलं हे पीठ जळतं आहे बघा, पीठ कसं आहे चेक करा. हां बारीक आहे, पण हे 2 नंबरचं पीठ आहे. किती नंबरचं आहे? काय करायचं, आपल्याला 1 नंबरचं पीठ पाहिजे असेल तर तो काटा 12वर आणायचा, रिवर्स. कितीवर? 12वरती. हां परत 12वर आणायचा, म्हणजे हे गहू थोडे कमी करायचे. काय केलं? गहू कमी करायचे थोडे. तो आता गहू कमी केल्याच्या नंतर हा लॉक खोलायचा, दगड थोडासा अजून जवळ घेतला आपण, तिकडे जवळ घेतला बरोबर, कारण की बारीक पीठ पाहिजे आपल्याला बरोबर. आता परत गहू सोडायचे. हे बघा गव्हाचा रेग्युलेटर फिरवायचे. तो काटा 13-14 एवढाच असला पाहिजे. हे समोरचे 2 आहेत ना, ते सेकंड आहेत, त्यांना नाही पकडायचं, पण सुरुवातीचे जे 2 आहेत ना ते बघायचे. ठीक आहे, आता पीठ बघा एकदा. तर अशा पद्धतीने आपलं हे दळण दळण्याची प्रक्रिया चालू आहे. आपण गहू दळतो. हा काटा फक्त आपल्याला 13-14-15, 15च्या वरती जायचंच नाही. 15 लास्ट आहे, 14पर्यंत चालायचं. 15 गेला ना तर तेव्हा काय करायचं, एक थोडंसं कमी करायचं. 15च्या वरती जातो तर 15पर्यंत तो आपण 14-15 चालत राहतो. हां चालूमध्ये, फक्त चालूमध्ये तुम्हाला पट्ट्याला हात लावायचा नाही, इकडे यायचंच नाही, तुम्हाला इकडेच राहायचं. ठीक आहे, इकडे कधी यायचं, तुम्हाला मशीन बंद करता वेळेस या साईडला यायचं. याच्यामध्ये फक्त एक कपडा टाकून ठेवायचा.